सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। साहित्यिक ओ साहित्यिक, कविराज ओ कविराज, का हो काका, वेड्याला पाहिलं का? काय झालं? काय झालंय? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून आपल्या गावातला मराठी भाषेचा एक अभ्यासक म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास करणारा एक जण चक्क वेडा झालाय, वेडा. आणि त्याला आपल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्याच लोकांनी पकडायला सांगितलंय. अहो, त्याच्या घरचे बाहेरचे सगळे त्याच्या मराठी प्रेमाला कंटाळलेत. त्यांना भीती वाटायला लागलीये की हा वेडा असाच मरतो की काय. नमस्कार डॉक्टर, कोणाला शोधताय? नाही म्हणजे कोणाला शोधताय का? अहो, मी एका वेड्याला शोधतोय. त्याचं काही वर्णन आहे का तुमच्याकडे? अहो, वेड्याचं कसलं आलं वर्णन? आ? वेडा वेडा असतो. तसं नाही म्हणजे त्याच्या डाव्या मानेवर तीळ किंवा त्याच्या डाव्या मांडीवर जन्मखूण किंवा त्याच्या म्हणजे कपडे कसे आहेत त्याचे. तसं काय माहित नाही हो. तो वेडा आहे आणि फार वेडा आहे एवढंच माहिती आहे. पण एवढी का घाई लागलीये त्याला पकडायची? ते नाही सांगता येणार. आ? पण मला त्याला पकडायचंय म्हणजे पकडायचाच आहे. हे म्हणजे कसं झालं सांगू का? नाही म्हणजे तुम्हाला ना त्या माणसाला पकडायचं वेळ लागलंय. तुम्हीच नाही ना हो तो वेडा. असं का विचारताय? मग तुम्ही मलाच काय वेड्यात काढताय? तुम्ही वेडा नाही तर मग त्याला का वेडा म्हणताय ते तरी सांगा. अहो, त्याला मराठी भाषेचं वेड लागलंय. मग त्यात काय चुकलं त्याचं? अहो, हा काळ कोणता आहे बघा. या 21व्या शतकात मराठीचं काय कौतुक.
इथे जगाची भाषा कोणती? कोणती आहे? कोणती म्हणजे आ? तुम्हाला माहित नाही काय? बस. अहो, इंग्रजी जगाची भाषा, आयो. हिंदी देशाची भाषा, अरे बाबा, आणि हा वेडा मराठी करत बसलाय. तुमचं म्हणजे असं झालंय नाही म्हणजे केसात गजरा आणि गावभर नजरा. हा, मराठी ही आपल्या राज्याची भाषा आहे की नाही? राज्याची? हो मग आपल्या महाराष्ट्राची. आता महाराष्ट्रात सगळ्या भाषेचे लोक राहतात, येतात आणि या राज्याचे होतात. कुठं जुन्या गोष्टी घेऊन बसलाय? फार टोकाचे विचार आहेत हो तुमचे. टोकाचे? हो मग टोचतायत अगायो. फार कोड्यात बोलू नका हो. मुद्द्याचं सांगा, मुद्द्याचं. मुद्दा सांगा म्हणताय आणि मुद्द्यावर येताय. हो, या 21व्या शतकात मराठी भाषेचं कौतुक म्हणजे वेड लागलंय म्हणायचं की. अहो असं काय म्हणताय दादा? अहो आपली मराठी भाषेची ठसकेबाज लावणी ऐकली तरी तुम्हाला कळाल आपली मराठी भाषा किती सुंदर आहे. अहो 16,000 देखणी अस्सल लावण्य खरी. मराठी भाषेला जणू शृंगार म्हणजे ही लावणी. अहो ढोलकीवरती थाप पडली तरी ती मराठीमध्ये बोलती की काय असं वाटतं. कोण ढोलकी? ढोलकी पण आणि लावण्यवती पण. खोटं वाटत असेल तर बघाच. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लाल देखणी नखरेल कटक चांदणी. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंड केलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलखंड केलवा. तिला जोडीनं मुंबईला फिरवा माझी तिला जोडीनं मुंबईला फिरवा. मला जोडीनं मुंबईला फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद केलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद केलवा. हुर्रे, कशा शिट्ट्या वाजल्या. आता लोक फेटे घालत नाहीत नाहीतर फेटे पण उडाले असते. हो की नाही मंडळी? घ्या, प्रेक्षकांना आणि गणेश भक्तांना पण कळलं पण तुम्हाला नाही कळलं. हो, तुम्ही बाकीची बडबड करू नका हो. तो वेडा दिसला तर सांगा मला. सांगतो, या तुम्ही. आता भेटलाय परत भेटू नका. हो हो, देवा विठ्ठला पाव रे बाबा. हा वेडा लवकर सापडू दे नाहीतर नोकरी जायची माझी. डॉक्टर इकडे या. कोणाला नवस केला? विठ्ठलाला. विठ्ठलाला नवस नाहीत करत. त्याच्या सावळ्या रूपासमोर आपल्या व्यथा मांडतात फक्त. तुम्हाला फार कळतं. छे हो, माझ्यापेक्षा जास्त आमच्या संतांना कळतं. जगद्गुरु
साधू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे. संत नामदेव महाराज म्हणतात, पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आता आपल्या पिंपरी चिंचवडची ओळख ही संतांची भूमी म्हणून करून दिली जाते. हो, आळंदी आणि देहू दोन्ही आपल्या पिंपरी चिंचवड पासून किती जवळ आहे. हजारो वर्षांपासून या महाराष्ट्रातील सर्वच संतांनी आपल्या अमृताहूनही गोड मराठीमध्ये विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही तर कीर्तन प्रवचन द्यायला सुरुवात केली. तुमचं म्हणजे असं झालंय कुऱ्हाडीचा दांडा बोतास का. तुम्ही कोड्यात बोलू नका हो. अहो म्हणजे या माय मराठीचे आपण लेकर आणि आपणच तिच्या जीवावर उठलो की काय. मी मराठीच्या नाही, त्या वेड्याच्या जीवावर उठलोय. मला तो हवाय फक्त. अवासे येडे अनेक आहे. अनेक कसले, तो एकच आहे, मराठी मराठी करत असतो. मग तर महाराजांचा पण तुम्हाला राग असल. आता शिवाजी महाराजांचं याच्यात काय मध्ये. अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणा. अहो त्यांना आपल्या मराठीचा लळा होता. आपल्या मराठी भाषेचं ते महत्व जाणून होते, म्हणून तर त्यांनी आपली राज्य व्यवहाराची भाषा सुद्धा मराठीच ठेवली होती. अहो शिवाजी महाराजांनी 16 एप्रिल 1673 रोजी चिपळूणमध्ये तिथल्या कोकणातल्या काही जुमलेदार, मामलेदार, हवालदार आणि सैनिकांना उद्देशून एक मराठीमध्ये पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र सांगतो मी तुम्हाला. कोणी कोणब्याचे येथील दाणे आणि कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले, ऐसे करू लागले म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिली आहेत, तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मराया लागतील. त्याला जे पाहिजे दाणा हो अगर गवत हो अगर फाटे भाजीपाला वा वरकड विकाय येईल, ते रास घ्यावे बाजारात जावे रास विकत आणावे. कोणावरी जुलूम अगर जाजती अगर कोणासी कलागती कराया गरज नाही. काय रे बुचनाळ्या, कळला का याचा अर्थ. काय म्हणायचं काय तुम्हाला. म्हणजे महाराजांनी या महाराष्ट्रात रुजवलेली मराठी आमची माय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आपण मराठी भाषेमध्ये बोलतो म्हणजे महाराज ज्या भाषेमध्ये बोलत होते ते आपल्याला आठवतंय आणि पुरी अभिमान वाटतो. अंगात एकदम वीजच
बघा, काय आनंद वाटला जीवाला. अहो मग हे पण गाणं मराठीमध्येच होतं की याचं नाही होय त्रास झाला. तुमचं म्हणजे असं झालंय, वराती मागून घोडं आलं आणि नाचून नाचून पार मेलं. हे काय बोलताय हो तुम्ही? म्हणी आहेत या मराठी भाषेतल्या. तुम्हाला सोप्या भाषेत सांगू तर डायलॉग बाजी ही आहे आपल्या भाषेतली. पण कसं झालंय, शाळेमध्ये आता तुमची पोरं गेली तरी त्यांना हिंदीच बोलायची एवढी सवय लागली की घरी आली तरी त्याच भाषेत बोलतात. मी आताच माझा होमवर्क लिखला. लिखला म्हणजे त्याला लिहिला म्हणायचंय. कसं आहे, भाषेमध्ये शब्दांची देवाणघेवाण होत असते, उच्चार सारखे असतात, पण आपण आपले असलेले शब्द सोडून देणं म्हणजे घरातल्या म्हातारीची केस उपटण्यासारखं आहे. आपल्या मुलांना किमान 5वी पर्यंत मातृभाषेतून म्हणजेच मराठी मधूनच शिक्षण दिलं पाहिजे. नाहीतरी या इंग्लिश मीडियमच्या शाळांना जाऊन जाऊन आपल्या म्हातारपणी ती मराठीत बोलायची सुद्धा नाहीत. ना त्यांची भाषा आपल्याला कळेल ना आपली दुःख त्यांना कळतील. हो, या सगळ्यात माझं काम राहतंय बरं का. काय काम होतं तुमचं? त्या वेड्याला शोधणं. अरे देवा, हाय बाई ते डोक्यात. पण बाबळीचा काटा रुतल्यागत झालंय तुमचं. काटा? कुठे रुतलाय काटा? तसा तर काटा फार मराठी माणसाच्या पायात घुसलेला आहे. जिथे तिथे कंपन्यांमध्ये सुद्धा मराठी आणि अमराठी असा एक छुपा वाद निर्माण झालाय. यात चूक कोणाची? काळाची. मराठी माणसालाच कळत नाहीये की त्याच्या नाकर्तेपणामुळं अनेक बाबतीत तो मागे पडतोय. पण खरं सांगू, हा भाषेचा वाद नाहीच आहे. ज्या राज्यात जाऊन आपण उदरनिर्वाह करतो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं पोट भरतो, आपला पेट भरते, तिथे जी भाषा बोलली जाते ती शिकतोच ना आपण. मग आपल्या मातृभूमीची जी भाषा आहे त्या भाषेत 4 वाक्य समोरच्यानं बोलावीत असा आग्रह धरला तर त्यात काय चुकीचं आहे? एक मिनिट मला तर तो वेडा तूच आहेस की काय असं वाटायला लागलंय. काय बोलता हो तुम्ही? तुमचं म्हणजे असं आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अहो, भाषणात एखादं वाक्य चुकीचं बोलला म्हणून उमेदवार पडतात. त्यामुळे मराठी भाषा बोलताना काळजी घ्यायची. का वाटतंय की तो वेडा तुम्हीच आहात? पण आता भाषेचा विषय चाललाय तर बोलू. मराठी माणसालाच त्याच्या भाषेची किंमत नाही. अहो, तुम्ही मुद्द्यावर येऊ नका हो, मुद्द्यावर या. सांगतो. आता एप्रिल महिन्यात एक न्यूझीलंडचा पर्यटक आपला सिंहगड बघायला आला होता. तिथे तो व्हिडिओ काढत होता. त्याला आपल्या इथल्या माणसाशी मराठीमध्ये बोलायचं होतं. तो शिकून घेण्याचा प्रयत्न करत होता, तर तिथल्या तरुण मुलांनी त्याची टिंगल केली आणि त्याला मराठी भाषेतल्या चक्क शिव्या शिकवल्या. यालाच म्हणतात नाव सोनूबाई आणि हाती कटलाचा वाळा. आता हे काय नवीन? अहो, आपल्या मराठीमध्ये संपूर्ण जगाला एकतेचा संदेश देणारा पसायदान सुद्धा आहे. पण त्यांना ते न आठवणं, आपल्याच मराठी पोरांना ते न सांगावं असं वाटणं की त्यांचं खरं दारिद्र्य आहे. नाहीतर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी या खरं तर तद्दन टाकाऊ झाल्या. आता आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती ज्या माणसानं केली ते कोण? ते म्हणजे दादासाहेब फाळके, मराठी माणूस. अहो, 7 समुद्रा पार असलेला सिनेमा त्यांनी भारतात आणला आणि भारतातला सिनेमा आता 7 समुद्रा पार देऊन पोहोचलाय. पण आपण मराठी माणसं मराठी चित्रपट बघायचं सोडून हिंदी चित्रपटांना गर्दी करतो. आता तर हॉलिवूड मधल्या सुपर हिरोचे पिक्चर बघितल्याशिवाय आपल्या लेकरांना झोपा पण लागत नाही. अरे, आपली भाषा मरत चालली आणि तिला जिवंत ठेवायचं काम आपल्यालाच करायचंय. नवनवीन गोष्टी येणार, पण त्यातून आपणच मार्ग शोधायला हवा. आणि ही वाट कितीही काट्या कुट्यांनी भरलेली असेल, पण ही वाट आपल्याला चालायलाच हवी. दिसल वाट तुझी झोपून आशा चालू धातू
काढून टाक भीती जग सार आपसून सामील होती रे दिशा सकाळ सकाळला बापणीच्या काचरी चढू दे त्याची नशा भिंडार पडू दे धार सरू दे उजळ पडू दे तुझा नशीब चावळ काढीत मागं दिलं दोघं तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागूया तो आधार शोध तुझा तुझार तुझार तुझाला तुझ्या हातील तुझा तुझे जोड तुझा दिसून जगाला वर पुढा तू सोड निराश तुझा तुला तू तेरा निराश लोकांसारखे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. जमतंय की तुम्हाला? जमतंय म्हणजे मराठीच आहे मी पण. आणि हो, त्या वेड्याला मी पकडणारच आहे. पण मराठी भाषा जपण्यासाठी नक्की काय करायचं हे पण सांगा. अहो आपली मराठी भाषा म्हणजे दर 12 कोसावर जसं पाणी बदलतं तशी भाषा पण बदलते. हा म्हणजे बोली भाषा बदलते. हिंदी आणि संस्कृत भाषेची आणि मराठीची लिपी सारखी आहे, त्यामुळे त्यांचा मराठी भाषेवर प्रभाव आहेच. अहो पण सोलापुरातली मराठी वेगळी, कोल्हापूर, नागपूर, जळगाव, सातारा, रायगड, रत्नागिरी प्रत्येक जिल्ह्यातली बोली भाषा वेगवेगळी आहे. माय मराठी जपणाऱ्या साऱ्यांनीच या प्रत्येक बोली भाषेचा आदर केला पाहिजे. म्हणजे काय करायचं बुवा? अहो म्हणजे बोलण्याच्या हेलवरून जिल्हा विचारा, पण त्याच्या ज्ञानाची पातळी काढू नका. प्रमाण भाषा असं काही नसतो. आपण बोलू ती आपली भाषा. हा आता गावाकडच्या भाषेत आपण ज्याला भगोलं म्हणतो त्यालाच कुणीतरी पातेलं म्हणतं. महाराष्ट्रातल्या उत्तर भागामध्ये गेलं तर त्याला टोक म्हणतात. अहो पण त्यात आपण करून खातो तो भातच ना. आता तुम्ही मुद्द्यावर आले असं वाटतंय. येणारच ना. परराज्यातून आलेल्या माणसांनी जर त्यांच्या भाषेमध्ये बोलायचा आग्रह धरला मग महाराष्ट्रामध्ये हे घडणारच ना. सर्वांनीच एकमेकांच्या भाषेचा आदर करूया. आता मला सांगा, मराठी पिक्चरला किती लोक जातात? मराठी नाटकाला किती लोक जातात? प्लॅनेट मराठी नावाचा फक्त मराठी भाषेतला कंटेंट असणारा OTT प्लॅटफॉर्म म्हणजे व्यासपीठ आहे हे किती लोकांना माहिती आहे? मराठी पुस्तकं किती लोक विकत घेऊन ती वाचतात? मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला जातात. आपली भाषा जपायची असेल तर ती आपली जबाबदारी आहे. हो, इथून पुढे जर कोणी परदेशी किंवा परराज्यातून पाहुणा आला तर त्याला पसायदान शिकवा. आपल्या थोर साहित्यिकांचं साहित्य त्यांना वाचायला द्या. आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये मराठी भाषेतील संहितेवर, सिनेमावर, नाटकावर, कवितेवर चर्चा करा. म्हणजे सर्वांना कळेल आपली मराठी भाषा किती सुंदर आहे आणि आपल्याच भाषेमध्ये किती व्यापक विचार आहेत. अहो परदेशात गेलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपला गणेशोत्सव पार 7 समुद्रा पार नेला. तिथं ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतात. आपल्या मराठी भाषेमध्ये तिकडं कार्यक्रम करतात. आपली मराठी संस्कृती पण जपतात. पण आपलं काय?
हे वेड नाही डॉक्टर, ही काळजी आहे. आपल्या मराठी भाषेची चिंता आहे. मला कळलं कवी महोदय, मला वेडा सापडला आणि हा वेडा आपल्या मराठी भाषेसाठी आणि तिच्यावर असलेल्या प्रेमासाठी वेडा झालेला आहे हे देखील कळलं मला. मी तुम्हाला पकडणार नाही, उलट जो समोरच्या माणसाशी आधी मराठीत बोलायला सुरुवात करत नाही ना त्याला पकडणार. आणि हा, मी सुद्धा आता मराठीचा अभिमान बाळगणार. वा, अहो मग अभिमानानं सांगा मी मराठी आहे. या महाराष्ट्रात राहणारा मी महाराष्ट्रवासी, मी मराठी. आम्ही मराठीच बोलतो आणि बोलत राहणार, कारण आम्हाला मराठीत बोलण्याचं भाग्य लाभलेलं आहे. उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष माझ्या ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. ला